कोल्हापूरमध्ये झालेल्या एका भाकणुकीनं सध्या अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे. मोठ्या राजकीय नेत्याची हत्या, भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता आणि जगात तिसऱ्या महायुद्धाचा धोका. संत बाळूमामा यात्रेदरम्यान करण्यात आलेल्या या भाकणुकीत नेमकं काय सांगितलं गेलं आणि आधीच्या भाकणुकीतले किती अंदाज खरे ठरले, सविस्तर पाहूया. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक या यात्रेला उपस्थित आहेत. याच यात्रेदरम्यान पहाटे साधारण 4 वाजण्याच्या सुमारास कृष्णाडोळे महाराज वाघापूरकर यांनी पारंपरिक पद्धतीनं भाकणूक केली. जवळपास 2.5 तास चाललेल्या या भाकणुकीत देश, जग, राजकारण, युद्ध, हवामान आणि समाज जीवनाबद्दल अनेक भविष्यवाण्या करण्यात आल्या. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाच्या शेवटी होणाऱ्या या भाकणुकीला भाविकांमध्ये मोठे महत्त्व आहे. अनेकांना विश्वास आहे की या भाकणुकीतून भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत मिळतात. त्यामुळेच यंदा जगभरात वाढलेला तणाव, विशेषतः इराण-इस्रायल संघर्ष, महागाई, गॅस टंचाई आणि बदलणारे हवामान यामुळे या भाकणुकीत काय सांगितले जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. या भाकणुकीत सांगितले गेले की पुढील काळात जगातील तणाव आणखी वाढू शकतो. चीन आणि कोरिया यांसारखे देश भविष्यात जगासाठी मोठे आव्हान ठरू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या युद्धात भारतीय सैनिक शौर्यानं लढतील आणि पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येऊ शकतो असेही सांगण्यात आले. तसेच चीन भारताच्या काही भागात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो असेही भाकीत करण्यात आले. याशिवाय इस्लामिक देशांमध्ये परस्परांमध्ये संघर्ष वाढू शकतो आणि या सर्व घडामोडींमुळे जगात तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा या भाकणुकीत देण्यात आला. देशातील राजकारणाबाबतही काही मोठ्या भविष्यवाण्या करण्यात आल्या. भारताच्या राजकीय परिस्थितीत मोठे बदल होऊ शकतात असं सांगण्यात आले. एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची हत्या होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. काही मोठे राजकीय पक्ष सत्तेपासून दूर राहतील तर लहान पक्षांचं महत्त्व वाढेल असंही सांगण्यात आले. मोठ्या पक्षांमध्ये गटबाजी निर्माण होईल. काही मोठे नेते घोटाळ्यांमध्ये अडकून तुरुंगात जाऊ शकतात. देशात मोठ्या जनआंदोलनांची शक्यता आहे आणि काही नवे कायदे लागू होऊ शकतात. समान नागरी कायदा लागू होईल अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा चर्चेत येईल असेही या भाकणुकीत सांगण्यात आले. हवामान आणि पर्यावरणाबाबतही अनेक इशारे देण्यात आले. यंदा ऋतूंचं चक्र विस्कळीत होऊ शकते. काही भागात अवकाळी पाऊस वाढेल तर काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नद्या, तलाव आणि जलाशय आटण्याचा धोका असल्याचंही सांगण्यात आले. नद्या जोडण्याच्या प्रकल्पांना गती मिळेल. मात्र कर्नाटकातील एखाद्या धरणाला तडा जाऊन नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मेघराजा ताळतंत्र सोडेल. वादळे आणि सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका निर्माण होईल आणि भूकंपामुळेही नुकसान होऊ शकते असे भाकीत करण्यात आले. समाज जीवनाबद्दल बोलताना कृष्णाडोळे महाराजांनी सांगितले की पैशाच्या जोरावर माणसाला न्याय मिळण्याची वेळ येईल. ऋतूंचं स्वरूप बदलून जाईल. उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उष्णता जाणवेल. धान्य आणि पशुखाद्य यांना मोठी किंमत येईल. वैरण आणि धान्याची चोरी होण्याइतकी परिस्थिती निर्माण होईल. पशुधनाचं महत्त्व वाढेल आणि दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढतील. महागाईबाबतही गंभीर अंदाज व्यक्त करण्यात आले. महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल आणि सामान्य नागरिकांचे जगणं कठीण होईल. सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल असे सांगण्यात आले. तसेच गुन्हेगारी वाढेल, मोठ्या वाहनांचे अपघात होतील आणि समाजातील नैतिक मूल्य कमी होत जातील असेही या भाकणुकीत नमूद करण्यात आले. आरोग्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोना महामारीपेक्षाही मोठा आजार पसरू शकतो असे भाकीत करण्यात आले. माणसांमध्ये अनेक प्रकारचे रोग वाढू शकतात आणि विज्ञानातील प्रगती कधीकधी मानवासाठी धोकादायक ठरू शकते असेही सांगण्यात आले. धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींवर बोलताना असंही सांगण्यात आले की भविष्यात
हिंदू संस्कृतीबद्दल जगभर आकर्षण वाढेल. अनेक देशांमध्ये हिंदू परंपरा आणि संस्कृतीचा प्रभाव वाढू शकतो. भारत हिंदू राष्ट्र होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला. भाकणुकीच्या शेवटी काही अतिशय विलक्षण घटनांचा उल्लेखही करण्यात आला. सूर्य आणि चंद्र यांच्या टकरीसारखी अद्भुत घटना घडेल आणि जगात काही काळ अंधार पसरू शकतो असे सांगण्यात आले. भविष्यात मानव पृथ्वीबाहेर इतर ग्रहांवर राहण्याचा विचार करेल असेही भाकीत करण्यात आले. ही भाकणूक ऐकण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. भाकणूक संपल्यानंतर भाविकांनी भंडारा उधळून यात्रेचा आनंद साजरा केला. या आधीच्या वर्षात केलेल्या काही भाकणुका काही प्रमाणात खऱ्या ठरल्याचेही सांगितले जाते. उदाहरणार्थ 2025 मध्ये युद्धजन्य तणाव वाढेल, महागाई वाढेल आणि नैसर्गिक आपत्ती येतील असे भाकीत करण्यात आले होते. त्या वर्षात रशिया-युक्रेन युद्ध सुरूच राहिले आणि जगातील अनेक भागांमध्ये पूर व चक्रीवादळे आली. तसेच सोन्याच्या किमतीत वाढ झाली. 2024च्या भाकणुकीतही अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, शेतीतील संकट आणि मोठे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्या वर्षी अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आणि उष्णतेच्या लाटा जाणवल्या. तथापि या भाकणुकांमधील काही अंदाज खरे ठरतात तर काही पूर्णपणे तसे घडत नाहीत. तरीही यंदाच्या भाकणुकीत जागतिक तणाव, युद्धाची शक्यता, महागाई आणि राजकीय उलथापालथ याबाबत मोठे अंदाज व्यक्त करण्यात आलेत. आता या भाकणुकीबद्दल तुमचे मत काय? या भविष्यवाण्या खऱ्या ठरतील असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.